श्री स्वामी समर्थ. बोलणार रे, बोला. मी हेमंत दोगले आणि नाशिकचाच मगाशी जे बघितलं आपण ज्यांनी स्वागत सांगितलं त्यापैकीच एक स्वागत तसंच आहे. मी म्हणजे ज्यांना प्रचिती आली आणि ते जे पुन्हा पूजा करतात त्यापैकी आम्ही 2019 पितृपक्षात पूजा केली होती आणि आम्ही आता रिपीट 2023 मध्ये करत आहोत. तर त्याआधी एकदा आम्ही पूजा केली होती पण त्याच्यात मला समाधान मिळालं नव्हतं. ते 2019 मध्ये आलं. तर काय अडचणी येतात आणि काय त्याच्यानंतर फरक होतो हे तुम्हाला सांगायला खूप छान वाटतं, कारण चांगलं सगळ्यांपर्यंत पोहोचलं पाहिजे. तर विधी करताना किती अडचणी येतात, इथपर्यंत येऊ शकत नाही आणि आलं तरी काही वेळेस पूजा होत नाही. आता तुम्हाला एकच उदाहरण सांगतो की आम्ही जर मनापासून आलो गुरुजी तर काय होतं. तर यावेळेस बऱ्याच जणांना तुम्हाला रूम मिळवताना काय अडचण येतात तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. आम्हाला सुद्धा रूम मिळाली नाही पण आमची पूजा व्हायची होती. तरी त्याचे गुरुजीला पण माहिती आम्ही कुठे राहतो. इथे जे लॉजचे मालक आहेत त्या लॉजच्या मालकांची जी मोठी रूम आहे त्या रूमला 2 बाथरूम आहेत, 2 पंखे आहेत, पूर्ण गालीचे आहेत आणि त्या रूममध्ये फक्त आम्ही दोघंच राहतो. आणि आम्ही ऐन वेळेस ठरवलं की आम्हाला 8 तारखेलाच पूजा करायची आहे. बघ व्हायचं असेल तर असं होतं आणि नसेल व्हायचं तर खूप अडचणी येतात. तर सांगायचं असं आमच्या अडचणी जे तुम्हाला फक्त एक टोक सांगतो आणि उत्कर्षाचं एक टोक सांगतो, मधलं काही सांगत नाही कारण आपल्याला तेवढा वेळ नाही. आमच्या आयुष्यात एक दिवस असा होता की आम्ही सर्वांनी मिळून विष खाल्ला. बरं मी एक सांगायचं विसरलो सर, मी पण उच्च शिक्षित आहे, संशोधन झालेलं आहे आणि देवफार कर्मयोगावरचा माझा विश्वास आहे. जसं आपले STI चे अधिकारी आहेत त्यांनी जसं सांगितलं तसं माझा पण कर्मयोगावर चांगला करा, सत्कर्म करा, देव कदाचित आपल्याकडे पूर्णपणे होणार नाही. तर कर्मयोग मी पाळणारा होतो. फार काही बाकीची माझी पत्नी मात्र खूप धार्मिक आहे आणि ती हे सगळं इथपर्यंत करून आणलं. तर तिनेच हे सगळ्या पूजा वगैरे केल्या. तर पहिल्या जेव्हा पूजा केली गुरुजींनी त्याच्या मागच्या प्रत्येक ज्या ज्या कृतीचा आणि जे जे आपण मंत्र म्हणतो, जे जे आपण कृती करतो त्याचा सगळ्याचा जो अर्थ समजून सांगितल्यानंतर गुरुजी जो मला अनुभव आला इतकं छान वाटतं सर. म्हणजे पुढच्या वर्षभरात हे सगळे पॉझिटिव्ह तुम्हाला जाणवत राहतात जर तुम्ही मनापासून करत असाल. आणि नाहीतर तुम्हाला ते सगळे पिठाचे गोळेच दिसतील, नाहीतर तुम्हाला ते सगळं खाली सांडलेलं पाणी दिसेल, कुठे तुम्हाला घाण दिसेल. असं जर तुम्ही जी कृती करता मनापासून ती जर तुम्ही केली तर तुम्हाला येत्या वर्षभरात मागच्या 2019 ला गुरुजी आम्हाला इथून गेल्या आम्ही जी गोष्ट कल्पनेत सुद्धा विचार केला नव्हता ती गोष्टी आमच्यापर्यंत येऊन पोहोचली, आम्ही त्याचे मालक झालो. तर आम्ही शेवटचं टोक सांगतो तुम्हाला की एक दिवस असा होता की आम्ही घरच्यांनी सगळ्यांनी मिळून विष खावा आणि आत्महत्या करावी. इथपर्यंत आमच्याकडे काही विचार सुद्धा नव्हतं. पण आज त्यानंतर आम्ही पूजा जवळपास 3 पूजा झाल्या आणि आता तर आम्ही म्हणजे त्या फ्लो मध्ये जाऊ 4थ्या वर्षीची पूजा केली आहे. तर ते जे पॉझिटिव्ह आहे आता आम्ही जीवनाच्या आधी उच्च स्तर सरावते आहोत. तुम्हाला आता निगेटिव्ह टोक सांगितलं तर पॉझिटिव्ह टोक सांगतो. माझी मुलगी नॅशनल कॉलेजची टॉपर आहे. ज्या राज्यात फक्त एकच कॉलेज असतं, प्रत्येक राज्यात एकच कॉलेज असतं, त्या कॉलेजची ती टॉपर आहे. 3 वर्ष झाली ती टॉपर आहे आणि ती आता 4थ्या वर्षाला आहे. विशेष म्हणजे स्वामींची सेवा करता करता या त्रिपुरी पौर्णिमेला इथे जेव्हा पारायण होतात त्या पारायणामध्ये ती विशारद आहे भरतनाट्यम डान्सची. तर ती इतकी सुंदर तिने सेवा केली. ते 3 दिवसाचं जे पारायणाचं जे श्रम असतात ते तिने एका तासाच्या कार्यक्रमामध्ये सर्वांचा सर्वपरिहार केला होता आणि बघितणारे जे श्रोते होते सगळे एक त्या तिला भेटल्याशिवाय गेला नाही गुरुजी. म्हणजे ती मुलगी माझी आज उच्चतम ठरवली आहे. तिचंच एक स्वप्न आहे, त्यासाठी आम्ही आज इथपर्यंत आलो होतो. आणि सांगायला खूप आहे, जो मनापासून करेल त्याला ते सगळं मनापासून मिळेलच एवढी तुम्हाला खात्री देतो माझ्या सर्वतांमध्ये. धन्यवाद.